नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाच्या बेसिसवर करतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेल्फ सर्टिफिकेटमध्ये आपण कोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते कसे चेक करायचे आहे आणि त्यामध्ये काही चूक झाली का हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, इथे आपण जेव्हा सेल्फ सर्टिफाईड करतो आणि जे डॉक्युमेंट आपण सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये अपलोड करतो, बघा इथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला दिसत आहे. तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्ममध्ये पण तुम्हाला हे दिसेल बघा. इथे डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असते आणि यासोबत तुमचे डोमेशियल नंबर आणि त्याची इश्युइंग डेट हे असतं मेन्शन. आणि इथे बघा सेकंड नंबरला कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर, आणि ह्याच्यानंतर बघा तुमचं क्वालिफिकेशन SSC, HSC, नंतर ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि MSc सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर. हे सगळ्या डॉक्युमेंटचे बघा नंबर तुम्हाला ॲड करावं लागते आणि इश्युइंग डेट ॲड करावं लागते आणि सगळे तुम्ही प्रश्न विचारतात, मॅडम डिग्री हवी का? सर्टिफिकेट पाहिजे का? की मार्कशीटच चालेल? तर इथं स्पष्टपणे मेन्शन असते की तुम्हाला सर्टिफिकेट प्लस मार्कशीट तुमची हवी आहे. आणि जेव्हा तुम्ही विथ इंटरव्ह्यूला किंवा विदाऊट इंटरव्ह्यूला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जाते, तेव्हा तुम्ही हे जे डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेले आहे ॲज इट इज डॉक्युमेंट विथ नंबर, हे सगळे नंबर तुमचे चेक केल्या जाते. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागतं. MSc कंपल्सरी आहे का? हो. नसेल तर तुम्ही 2 वर्षाच्या आतमध्ये MSc करून ते सर्टिफिकेट तिथं सबमिट करू शकता मित्रांनो. माहिती आवडली असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.